नमस्कार मित्रांनो, बातमी सकाळची थेट येते दिल्लीतून। केंद्रात नरेंद्र मोदींना तगडा झटका। नितीश कुमार चंद्रबाबू यांनी दिलाय नरेंद्र मोदी यांच्या सत्तेला सुरुंग। नेमकं काय झालंय? भाजपा 250 वरच अडकणार तर इंडिया आघाडी सत्तेत जाण्याची दाट शक्यता। नेमकं काय झालंय? देशभरात चर्चांना उधाण आलेलं आहे। नवी दिल्लीतून महत्त्वाची माहिती। नेमकं काय झालंय? नरेंद्र मोदींना कशा प्रकारे राजीनामा द्यावा लागणार आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं देशाच्या राजकारणात काय झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर आता इंडिया आघाडीने मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला चांगलं बहुमत मिळालं होतं, मात्र सत्तेसाठी 272 जागा आवश्यक असतात, त्यापेक्षा त्यांना 240 जागा मिळाल्या होत्या आणि इतर जागांसाठी त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या खासदारांची गरज भासली होती। त्यांच्याच खासदारकीच्या जोरावर नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सत्ता मिळवली होती, मात्र ती सत्ता कधीही जाऊ शकते याचा अंदाज त्यांना होता। म्हणूनच त्यांनी चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार यांच्या राज्याला आणि त्यांच्या खात्याला चांगला निधी दिला होता। मात्र आता दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जे काही संघर्षाचं वातावरण निर्माण झालं होतं, आता त्याचा शेवट होणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण विशेषतः नितीश कुमार यांना बिहारमध्ये जी वागणूक मिळाली आणि चंद्रबाबू नायडू यांना राज्यात झालेलं नुकसान, त्यामुळे आता ते नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा काढणार अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। कारण केंद्रातील राजकारण आता मोठी उलथापालथ होऊ शकते। कारण सोशल मीडिया आणि राजकीय चर्चेमध्ये तर असं सांगण्यात येत आहे की नरेंद्र मोदी यांना आता राजीनामा द्यावा लागणार आहे आणि इंडिया आघाडीतील पक्ष आता एकत्र येऊन राजकीय रणनीती आखताना दिसत आहेत। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्षांचे नेते सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत। महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न यामुळे नरेंद्र मोदींनी देशाचं नाव जगामध्ये जे काही खराब केल्याचा त्यांचा दावा आहे। राजकीय सूत्रांच्या चर्चेनुसार जर भविष्यात काही मित्र पक्षांनी एनडीए पासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला तर नरेंद्र मोदींची सत्ता याच महिन्यामध्ये खालसा होऊ शकते। त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं जे काही देशात आणि जगात राजकीय वजन आहे ते नक्कीच कमी होण्याची शक्यता आहे। भाजपा 250 पर्यंत अडकू शकते तर इंडिया आघाडी या दोघांच्या सहाय्याने 300च्या वरती जाऊ शकते। त्यामुळे आता या आकड्यांच्या आधारे सत्तेत बदल होऊ शकतो। त्यामुळे देशातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून प्रत्येक पक्ष आपली ताकद लावत आहे। त्यामुळे एकूणच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। त्यामुळे आता जे काही येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये नितीश कुमार आणि नायडू हे सत्तेबाहेर जाऊन इंडिया आघाडीला पाठिंबा देऊन नवीन सरकार देशात स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र मोदी यांनी जे काही गेल्या 12 वर्षामध्ये देशात बेरोजगारी असेल किंवा इतर महत्त्वाच्या प्रश्नावर काही काम केलं नसेल तर लवकरच सत्ता त्यांची जावी का? तुम्हाला काय वाटतं? सत्तेत इंडिया आघाडीचा पंतप्रधान असावं की एनडीए? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।